नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साखर एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलोय एक रिक्रुटमेंट न्यूज घेऊन. जी काही LIC इंडियामधली लार्जेस्ट जे काही इन्शुरन्स सेक्टरमधली कंपनी आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, यामध्ये जवळपास जनरलीच्या ज्या आहेत 350 वॅकन्सी ज्या आहेत ते LICने आजच्या नोटिफिकेशनमध्ये डिक्लेअर केल्या. आणि त्याच्या अगोदरच म्हणजे आजच जे काही स्पेशलिस्टचं नोटिफिकेशन आलं होतं त्यामध्ये 410 स्पेशलिस्ट आणि असिस्टंट इंजिनियरच्या जवळपास 81 वॅकन्सी ज्या आहे. जवळपास आपण जर यात सगळं जनरलिस्टच्या आणि स्पेशलिस्टचा आकडा जर आपण कॅल्क्युलेट केला तर जवळपास 790 वॅकन्सी ज्या आहेत ते LICने या रिक्रुटमेंटमध्ये डिक्लेअर केलेल्या आहे. 2023 नंतर पहिल्यांदाच ही रिक्रुटमेंट आलेली विद्यार्थी मित्रांनो LIC AAO ची आणि स्पेशलिस्ट ऑफिसरची. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणावं लागेल. जे विद्यार्थी सध्या तयारी करतायत, जे विद्यार्थी क्लास करतायत आणि जे विद्यार्थी समजा 1 किंवा 1.5 वर्षापासून तयारी करतायत परंतु रिझल्ट येत नाही, त्यांच्यासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, एक चांगली संधी आहे. मोठ्या पगाराची नोकरी या ठिकाणी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन LICच्या बाबतीत सांगायचं झाल्यास माणसाचा जो इन्शुरन्स काढला जातो तो LIC मार्फत काढला जातो आणि जे काही समजा माणूस सोडून इन्शुरन्स जो काढला जातो तो GIC मार्फत काढला जातो. कशा मार्फत? जनरल इन्शुरन्स कंपनी. मागे 2023च्या अगोदर असिस्टंटची एक बंपर रिक्रुटमेंट आली होती. त्यामध्ये जवळपास आपले 13 ते 14 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. नंतर AOची पण आली होती, त्याच्यामध्ये सुद्धा आपले 1-2 विद्यार्थी जे आहेत ते सिलेक्ट झाले होते. आणि यावर्षी सर्वात मोठी ऍड म्हणावं लागेल 350 ची जनरलिस्टची आणि स्पेशलिस्टची 410 ची आणि असिस्टंट इंजिनियरची जवळपास 81 वॅकन्सी ज्या आहेत ते डिक्लेअर झालेले आहे. मग या ठिकाणी जर्नलिस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांचं समजा जनरल स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचे. मी पूर्ण डिटेल सांगणार आहे परंतु तुम्हाला एक ब्रीफ मध्ये मी इन्फॉर्मेशन देतो या व्हिडिओ या ॲडव्हर्टाइज बद्दल. नंतर जे स्पेशलिस्ट आहे त्या स्पेशलिस्टसाठी कोण कोण अप्लाय करू शकतं त्याच्यावर मी नवीन व्हिडिओ जो आहे तो उद्या बनवणार आहे, डिटेल व्हिडिओ. त्यामध्ये सिव्हिलमध्ये इंजिनियर झालेले, नंतर इलेक्ट्रिकलमध्ये, नंतर IT मध्ये, नंतर ॲक्च्युअलमध्ये, नंतर लॉ झालेले ते विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. परंतु आजच्या लेक्चरमध्ये मी काय तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की जर्नलिस्टसाठी काय एज्युकेशन लागतं, नंतर एज क्रायटेरिया काय आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, 2023चा प्रीचा मेनचा नंतर इंटरव्ह्यूचा कट ऑफ कसा आहे, या सगळ्या गोष्टी मी 1 बाय 1 या ठिकाणी क्लिअर करणार आहे. त्याकरता व्हिडिओ जो आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. बघितल्यानंतर हक्काचा लाईक करायचा आहे आणि जे काही समजा तयारी करणारी विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, शेअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघितल्यानंतर लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार, या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही जी काही संस्था आहे या संस्थेचं हेडक्वार्टर जे आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी. ओके, मोठी बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी अनेक एम्प्लॉई सध्या कार्यरत आहे. ओके, मग आता जर्नलिस्ट साठी ज्या वॅकन्सीज आहे त्या किती आहे तर त्या आहेत 350. मग या फक्त महाराष्ट्रासाठी आहे का? या AAO चा फुल फॉर्म काय होतो? यामध्ये असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर याला असं म्हटलं जातं. हा मार्केटिंगचा जॉब आहे का? एजंटचा जॉब आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो, हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलचा जॉब आहे. त्यामुळे इथे पगार सुद्धा एक चांगला आहे, जवळपास 1.25 लाखापर्यंत पगार असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या फॅसिलिटी असणार आहे ते सुद्धा मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे. तर या 350 वॅकन्सी ऑल इंडिया लेवलला आहे असं समजून चाला, फक्त महाराष्ट्र लेवलला नाही, ऑल इंडिया लेवलला. ओके, कट ऑफ सुद्धा ऑल इंडिया लेवल असेल. आणि या ठिकाणी मी सांगितलं पदवीधारकांसाठी मोठी संधी, कोणताही ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. मग या ठिकाणी कॅटेगरी वाईज वॅकन्सीज कशा आहे, बॅकवर्ड आणि करंट वॅकन्सी. ओके, टोटल वॅकन्सी जर्नलिस्टसाठी आहे 350. ओके, मग या ठिकाणी SC ST OBC EWS आणि जनरल कॅटेगरी, UR म्हणजे काय, जनरल कॅटेगरी. या ठिकाणी 2 आहे करंट इयरच्या वॅकन्सी आणि बॅकलॉगच्या वॅकन्सी आहे. मग SCच्या ज्या आहेत टोटल वॅकन्सी आहे 51 ऑल इंडिया, नंतर ST आहे 58, नंतर OBC आहे 91, EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे 38, नंतर जनरल कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरी आहे 142. टोटल होता 350. याच्या व्यतिरिक्त जे की समजा पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटीचे पर्सन आहे समजा VI, नंतर याच्या नंतर ID MD, नंतर LDच्या ज्या आहेत 4 वॅकन्सी आहे, VIच्या 4, नंतर याच्याच्या ज्या आहेत त्या 6 आणि ID और MD याच्या आहे 6. ओके, या ठिकाणी कॅटेगरीचं फुल फॉर्म तुम्हाला दिलेला आहे. मग ज्या कॅटेगरीमध्ये आपण बसतो त्या कॅटेगरीमधून तुम्हाला अप्लाय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हा झाला वॅकन्सी डिटेल्स बद्दल इन्फॉर्मेशन. मग या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स काय आहे, ऍप्लिकेशन जे आहे ते आजपासून चालू झालेले आहे. 16 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही किती तारखेपर्यंत अप्लाय करता येणार आहे तुम्हाला? साधारणतः प्रत्येक ऑर्गनायझेशनला 20 दिवस ऍप्लिकेशन साठी दिलेले असतात आणि त्याच्या पुढे 20 ते 25 किंवा एका महिन्यामध्ये एक्झाम कंडक्ट करण्याचा त्यांना
टार्गेट दिलेलं असते, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी 16/8/2025 पासून म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे. ओके, आज 16/8/2025 पासून ऍप्लिकेशन चालू झालेले आहे आणि लास्ट डेट जी आहे ती साधारणतः 8 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे. मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी LIC ने जवळपास तुम्हाला तेवढेच दिवस दिलेले, हे 14 आणि पुढचे 8 जवळपास 22 दिवस LIC ने दिलेले, 20 ते 22 दिवस ऍप्लिकेशनसाठी दिले जातात. मग याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की ऑनलाईन एक्झाम जे आहे, प्री एक्झाम्स आणि मेन्स एक्झाम कधी असणार आहे. तर प्री एक्झाम टेंटेटिव्ह डेट दिली आहे 3 ऑक्टोबर 2025 ला. 3 ऑक्टोबर 2025 ला प्री एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे आणि मेन्स एक्झाम जी आहे ती साधारणतः 8 नोव्हेंबर 2025 ला कंडक्ट केल्या जाणार आहे टेंटेटिव्हली. ओके, मग कॅन्डिडेट्सना जे काही समजा एक्झाम रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायचं, रेग्युलर चेक करायचं आहे lic.india.in या याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि याच्यावर इन्फॉर्मेशन करिअरवर जायचे, तिथे इन्फॉर्मेशन चेक करायची. फर्जी वेबसाईटवर तुम्हाला जायचं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. फॉर्म भरताना सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटचा यूज करायचा आहे, www.licindia.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. मग मी पुन्हा तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी सांगेल की या सध्या करंट रिक्रुटमेंट कोणकोणत्या चालू आहे, या ठिकाणी तुम्हाला कोणकोणता फॉर्म भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सुद्धा फॉर्म भरलेला नाहीये, आता हा तर फॉर्म भरायचाच आहे LICचा, पण याच्या सोबतच OICLचा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरायचा आहे, OICL असिस्टंटचा. ओके, याची उद्या लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, नंतर दुसरा आहे या IBचा, इंटेलिजन्स ब्युरोचा, याचा सुद्धा उद्या लास्ट डेट आहे. नंतर तिसरा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी IBPS क्लर्कचा. कोणता? IBPS क्लर्क का, IBPS CSA कस्टमर सर्व्हिस असोसिएशनचा 21 तारीख लास्ट डेट याची. नंतर चौथा फॉर्म तुम्हाला SBI क्लर्कचा भरायचा आहे. कशाचा? SBI ज्युनियर असोसिएटचा. ओके, याची जी आहे 26 तारीख लास्ट आहे, 26 ऑगस्ट. आणि पाचवा फॉर्म जो आहे तुम्हाला भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो NICL, न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड, NICL. ओके, NIACL. ओके, याचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडचा AOचा. ओके, याची 1 ऑगस्ट जी आहे ती लास्ट डेट आहे. आणि 6वी रिक्रुटमेंट तुम्हाला या ठिकाणी आलेली आहे LIC, लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. ओके, याचा डबल AOचा जे जनरल ग्रॅज्युएट आहे त्यांनी आणि जे स्पेशलिस्ट आहे, समजा ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, CS झालेलं आहे, त्यांनी जो स्पेशलिस्ट ऑफिसर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे सध्या जर आपण काउंट केलं तर एवढी रिक्रुटमेंट ऑनगोईंग आहे, फॉर्म भरणं चालू आहे. सर्वात मोठी रिक्रुटमेंट म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो सध्या चालू आहे. त्यामुळे जे जे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, ऍप्लिकेशन करायचे, एवढे फॉर्म तुम्हाला भरायचे. ठीक आहे, चला तर इम्पॉर्टंट डेटच्या बाबतीत मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून दिलंय. पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो आहे एज क्रायटेरिया, मिनिमम आणि मॅक्झिमम. आणि दुसरा मुद्दा येतो महत्त्वाचा, तो येतो एज्युकेशनचा, की एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे किती तारखेपर्यंत आणि एज क्रायटेरिया जो आहे तो किती तारखेपर्यंत आपल्याला कंप्लीट पाहिजे. तर या ठिकाणी त्यांनी जे काही समजा डेट दिलेली आहे ती डेट आहे 1/8/2025. ओके, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत तुमचा ग्रॅज्युएशनचा निकाल लागलेला असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण एजचा क्रायटेरिया कसा आहे ते मी पहिले क्लिअर करून देतो. या ठिकाणी 1/8/2025 पर्यंत तुमचं मिनिमम वय सर्व कॅटेगरीसाठी 21 वर्ष कंप्लीट पाहिजे 1/8/2025 पर्यंत. आणि मॅक्झिमम जे आहे ते 30 वर्षापेक्षा जास्त नको. कोणासाठी? जे की समजा जनरल कॅटेगरीचे आणि EWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. मग आता OBC साठी किती वर्ष रिलॅक्सेशन आहे, नंतर SC साठी किती वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ST साठी किती वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, नंतर PWD कॅन्डिडेट साठी किती वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, हे सर्व रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलेलं आहे. SC ST साठी 30+5 किती झाले 35, OBC साठी 30+3 मॅक्झिमम 33, नंतर PWD 30+10 40, नंतर PWD SC आणि ST 15 त्याच्यात ऍड करा 45, आणि PWD OBC 13 ऍड करा त्यामध्ये 43, नंतर एक्स सर्व्हिसमन साठी जे की समजा 5 वर्ष वाढून, नंतर इथे सुद्धा 10 वर्ष वाढून आणि एक्स सर्व्हिसमॅन 8 वर्ष. ओके, तर हे आहे एज क्रायटेरिया सर्व कॅटेगरीसाठी. ओके, मिनिमम 21 वर्ष सर्वांसाठी कंप्लीट पाहिजे, पण मॅक्झिमम क्रायटेरिया जो आहे तो काही कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. नंतर एज्युकेशनचा मुद्दा येतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर जर्नलिस्ट साठी तुम्हाला पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे का? नाहीये.
या ठिकाणी फक्त तुम्हाला बॅचलर डिग्री पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. फॉर AAO असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर साठी सांगितलं बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, ओके, इंडियन युनिव्हर्सिटी, ओके, ऑर इन्स्टिट्यूशन्स, ओके. म्हणजे या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन जे आहे तुम्हाला इंडियन रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी मधून काय झालेलं पाहिजे, कंप्लीट झालं पाहिजे. मग ग्रॅज्युएशन कशामधून, कोणत्याही स्ट्रीम मधून ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही जनरलीचा फॉर्म भरू शकता. यामध्ये BA असेल, BCom असेल, BSc असेल, BE असेल, BPharm असेल, ओके, YCM मधून ग्रॅज्युएट झालेला असेल, इग्नो मधून ग्रॅज्युएट झालेला असेल तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात जर्नलिस्ट साठी AAO ला, ओके. तर हा झाला एज आणि एज्युकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, ओके. चला पुढे या ठिकाणी पुढे बघा प्रिलिम एक्झाम्स पॅटर्न कसा आहे, नंतर मेन्स एक्झाम पॅटर्न कसा आहे, नंतर या ठिकाणी इंटरव्ह्यू आहे का, नंतर मागच्या वर्षीचा प्रीचा कट ऑफ जो आहे तो कसा होता, मेनचा कट ऑफ किती होता, नंतर फायनल स्कोर जो आहे तो सिलेक्शन साठी किती लागला, हे सगळं मी या ठिकाणी तुम्हाला 2023 नंतर ही पहिल्यांदा ऍड आलेली आहे. त्यामुळे 2023 बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की कट ऑफ कसा होता, काय होता, ओके. तर हे बघा या ठिकाणी प्री एक्झाम जे आहे, जसं बँकिंगच्या एक्झाम असतात, नंतर इन्शुरन्सच्या एक्झाम असतात, या सर्व ठिकाणी 3 सब्जेक्ट कंपल्सरी आहे. यामध्ये लॉजिकल रिझनिंग, मॅथ्स आणि इंग्लिश. फक्त इथं बदल काय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो की लॉजिकल रिझनिंग आणि मॅथ्स या सब्जेक्टचे मार्क जे आहे तेच कन्सिडर केले जाणार आहे फायनल सिलेक्शनच्या वेळेस सुद्धा आणि प्री एक्झामचा कट ऑफ डिसाइड करताना सुद्धा. इंग्लिश जे आहे ते फक्त क्वालिफाईंग नेचर असेल. या ठिकाणी इंग्लिशचे मार्क जे आहे ते कट ऑफ डिसाइड करताना कन्सिडर केला जाणार नाहीये. चला या ठिकाणी प्री एक्झामचा पॅटर्न कसा आहे. या ठिकाणी प्री एक्झाम जे आहे ते साधारणतः 100 मार्काची असणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे, मार्क नाही. किती असणार आहे, 100 क्वेश्चन असणार आहे. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे प्री एक्झाम साठी, ओके, डिस्क्रिप्टिव्ह नसणार आहे. आणि एक्झाम जे आहे ते ऑनलाईन कंडक्ट केले जाणार आहे, हे लक्षात ठेवा. IBPS मार्फत एक्झाम कंडक्ट केल्या जाते. जरी LIC ची एक्झाम असेल तरी सुद्धा हा पूर्ण IBPS चा पॅटर्न आहे, हे लक्षात ठेवा. 3 सब्जेक्ट आहे तुम्हाला सेपरेटली टायमिंग प्रत्येकासाठी दिलेला आहे. पहिला सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी. यासाठी नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क्स 35 आणि पेपर जो आहे तो 2 लँग्वेज मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे, इंग्लिश आणि हिंदी. आता या ठिकाणी 35 क्वेश्चन 35 मार्क दिलेले आहे. पुढे मी तुम्हाला क्लिअर करतो. या LIC मध्ये एक फंडा आहे की ते काय करतात, नोटिफिकेशन मध्येच जे काही समजा SC ST PWD OBC आणि जनरल कॅटेगरीचा कट ऑफ डिसाइड करून देतात मिनिमम, की एवढे मार्क तुम्हाला पास होण्यासाठी कंपल्सरी आहे. पण तेवढ्याच मार्कावर तुमचं पासिंग होईल असं नाहीये. याच्यापेक्षा कट ऑफ जो आहे तो जास्त जातो, हे लक्षात ठेवा, ओके. 1.25 लाख पगार असलेला जॉब आहे, तर या ठिकाणी सगळेच लोक फॉर्म भरणार आहे, तयारी करणार आहे आणि या ठिकाणी जॉबचं नेचर सुद्धा खूप चांगलं आहे. त्यामुळे सगळेच ट्राय करून बघणार आहे. तर कट ऑफ फक्त 16चा असेल असं नाही, सब्जेक्ट वाईज कट ऑफ जो आहे तो इन्क्रीज होईल. आणि कंपॅरेटिव्हली हा जो काही पेपर असतो, समजा या एक्झामची लेवल जी आहे, हे एक्झामची लेवल जी आहे ती इजी असते, लक्षात ठेवा, ओके. तर या एक्झामची लेवल कशी असते, इजी असते. जरी पगार 1.25 लाख रुपये आहे, पण क्लेरिकल लेवलचा IBPS किंवा SBI क्लर्कचा किंवा IBPS क्लर्कचा पेपरची डिफिकल्टी जशी असते तशीच या पेपरची डिफिकल्टी असते. आतापर्यंतचा ट्रेंड सांगतो, परंतु या वर्षीचा पेपर कसा असेल, काय असेल, हा तुम्हाला पेपर दिल्यानंतर, पेपरला अपियर झाल्यानंतरच समजेल. पण मागच्या इतिहासावरून किंवा मागच्या अनुभवावरून मी सांगतो की हा जो पेपर आहे हा पेपर इजी असतो. IBPS क्लर्क लेवलच्या प्री लेवलचा प्री आणि मेन्स लेवलचा मेन्स असतो. कारण मागच्या काही 2016 का 14 मी ही एक्झाम दिलेली आहे, त्यामुळे याचा अनुभव मी घेतलेला आहे स्वतः. पेपर कसा असतो, इजी असतो. मग या ठिकाणी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे ते कसं आहे, रिझनिंग ॲबिलिटी मध्ये नंबर 35 पैकी SC आणि ST PWD कॅन्डिडेटला 16 मार्क आणि अदर्स जे आहे त्यांना 18 मार्क आणि या ठिकाणी टाइम दिलेला आहे 20 मिनिटं. आणि पेपर तुम्हाला 2 लँग्वेज मध्ये ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आणि हिंदी मध्ये असणार. क्वांटिटी ऑप्टिट्यूड जो आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 35, मार्क 35 आणि पेपर इंग्लिश आणि हिंदी मध्ये उपलब्ध आहे. नंतर SC ST आणि PWD यांना 16 आणि अदर्स साठी जे काही OBC किंवा EWS किंवा जनरल कॅटेगरी जे आहे यांच्यासाठी 18 मार्क जे आहे मिनिमम कट ऑफ आहे. नंतर टाइम जो आहे तो दिलेला आहे 20 मिनिटं. नंतर इंग्लिश लँग्वेज तिसरं सेक्शन आहे. या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज स्पेशल एम्फसिस ऑन ग्रामर, ओकॅब अँड
कॉम्प्रेन्शन या ठिकाणी 30 क्वेश्चन असणारे, 30 मार्क असणारे, पण या ठिकाणी स्टार केलेलं आहे आणि इंग्लिश लँग्वेज मध्ये उपलब्ध असणारे मिनिमम कट ऑफ 9 आणि अदर्स जे आहे 10 आणि 20 टाइम जो आहे दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल क्वालिफाईंग म्हणजे ते नापास झालं तर चालेल का? तसं नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. क्वालिफाईंग म्हणजे मिनिमम इंग्लिश मध्ये तुम्हाला या ठिकाणी SC ST PWD ला 9 मार्क घेणं कंपल्सरी आहे, तरच तुमचं पुढे तुम्हाला मेन्स साठी क्वालिफाय केलं जाईल. आणि जे अदर आहे त्यांना सुद्धा इंग्लिश मध्ये 10 मार्क घेणं कंपल्सरी आहे. फक्त फायनल मेरिट लावताना तुमचं LR आणि मॅथ्सचा स्कोरचा विचार केला जाणार आहे, इंग्लिशचा स्कोरचा विचार केला जाणार नाहीये. हे याचं क्वालिफाईंग नेचर म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. मग 9 पेक्षा कमी मार्क पडले इंग्लिश मध्ये तर तुम्ही फेल होऊन जाल, 10 पेक्षा कमी पडले तर तरी सुद्धा तुम्ही फेल व्हाल. इकडे जरी चांगले मार्क घेतले आणि इंग्लिश मध्ये कमी आले तर तुम्ही काय व्हाल? फेल व्हाल, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे LIC चा नेहमीचा फंडा असतो निगेटिव्ह मार्किंग नसते, निगेटिव्ह मार्किंग नसते, हे लक्षात ठेवा. LIC असिस्टंटला सुद्धा आणि ऑफिसर लेवलला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नसते. या ठिकाणी तुम्ही रिस्क घेऊ शकता, जय माता दी करू शकता, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर इंग्लिश लँग्वेज जे आहे क्वालिफाईंग नेचर असेल आणि विल नॉट बी काउंटेड फॉर रँकिंग. त्यांनी सांगितलं की याचे मार्क कन्सिडर केले जाणार नाही, फक्त LRच्या आणि मॅथ्सच्या मार्कावर तुमचा कट ऑफ डिसाइड केला जाणार आहे. नंतर कॅन्डिडेट अप्रॉक्सिमेटली 20 टाइम्स ऑफ नंबर ऑफ वॅकन्सी इन ईच कॅटेगरी सब्जेक्ट टू अवॉइड विल बी शॉर्टलिस्टेड फॉर मेन एक्झामिनेशन्स. ओके, त्यांनी सांगितलं की प्री मधून मेन्स मध्ये किती कॅन्डिडेट घेतल्या जाईल, प्री मधून मेन्स मध्ये किती कॅन्डिडेट घेतल्या जाईल, तर एका जागेसाठी 20 कॅन्डिडेट जे आहे ते मेन्स एक्झाम देतील. आणि मेन्स मधून किती कॅन्डिडेट इंटरव्ह्यू साठी घेतल्या जाईल, तर एका जागेसाठी जवळपास किती 3 कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यू साठी घेतल्या जाईल. आणि इंटरव्ह्यू मधून एकाच नोकरी भेटेल, तिघापैकी एकाला नोकरी भेटेल. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही, तर हा एक चांगला पॉइंट आहे विद्यार्थ्यांसाठी. ओके, देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग. ओके, तर या ठिकाणी 350 जागा आहे, 350 जागा इंटू 20 केलं समजा, तर जवळपास मेन्स एक्झाम किती विद्यार्थी देतील सांगा विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी किती विद्यार्थी देतील, तर 350 इंटू 20 या ठिकाणी बघा 35 दोन्ही किती होतात, 35 दोन्ही 70 आणि हे जे दोन आहे जवळपास 7000 विद्यार्थी जे आहे ऑल इंडिया मधून मेन्स एक्झाम देतील. आणि याच्यामधून किती विद्यार्थी जे आहे ते इंटरव्ह्यू साठी क्वालिफाईड होतील, तर 7000 पैकी जवळपास समजा त्याच्या 1/3 काढल्या जाईल. ओके, आणि ते इंटरव्ह्यू साठी या ठिकाणी काय होतील, क्वालिफाय होतील. ओके, तर अशा पद्धतीचा प्री एक्झामचा पॅटर्न आहे. मेन्स एक्झामचा पॅटर्न कसा आहे, मेन्स एक्झाम जे आहे साधारणतः 300 मार्काची असेल. किती? 300. आता या ठिकाणी मेन्स एक्झाम जे आहे 2 टाइप मध्ये घेतला जाईल, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असेल. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी आहे ती 25 मार्काची असेल आणि जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते असेल 25 मार्काची. ओके, बोथ द ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ऑनलाईन, दोन्ही सुद्धा ऑनलाईन असेल, हे लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला पेपरवर नोट डाऊन करायची गरज नाहीये. आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट बी विल हॅव सेपरेट टायमिंग फॉर एव्हरी सेक्शन, प्रत्येक सेक्शन साठी सेपरेट टाइम या ठिकाणी दिलेला आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू आन्सर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बाय टायपिंग, आणि तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टेस्टचं जे आन्सर द्यायचं आहे ते टायपिंग करायचं तुम्हाला कम्प्युटरवर. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट विल बी ॲडमिनिस्ट्रेटेड इमिडिएटली आफ्टर द कंप्लीशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, देयर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग्स. ओके, आता यांचं म्हणणं आहे की डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जे आहे लगेच ऑब्जेक्टिव्ह टेस्ट संपल्यानंतर तुमची कंडक्ट केल्या जाणार आहे. आणि पुढे सांगितलं की तुम्हाला दोन्ही ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके, तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही जय माता दी करू शकता. कॅन्डिडेट्स हॅव टू क्वालिफाय इन ईच ऑफ द सेक्शन सेपरेटली. आता इथे सुद्धा तसंच सांगितलेलं आहे की प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी एका क्वेश्चन साठी किती मार्क आहे, रिजनिंगचा जर विचार केला आपण या ठिकाणी 30 क्वेश्चन 90 मार्काला, म्हणजे एका क्वेश्चनला किती मार्क, जवळपास 3 मार्क. पेपर इंग्लिश आणि हिंदी मध्ये उपलब्ध आहे. SC ST PWD कॅन्डिडेट साठी मिनिमम मार्क 40 लागतील आणि जे की समजा OBC साठी आहे 45 मार्क मिनिमम आहे, एवढे लागतातच पास होण्यासाठी असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ड्युरेशन जे आहे ते 40 मिनिटं असेल LR साठी. नंतर जनरल नॉलेज आणि करंट अफेअर या ठिकाणी 30 क्वेश्चन असतील 60 मार्काला, म्हणजे या ठिकाणी एका क्वेश्चनला 2 मार्क असेल जनरल अवेअरनेस साठी. पेपर हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणि मिनिमम
कट ऑफ जो आहे SC ST साठी 27 आणि ऑदरसाठी 30 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट. नंतर DI आणि इंटरप्रिटेशन्स या ठिकाणी 30 क्वेश्चन असतील 90 मार्काला, म्हणजे मॅथ्स आणि LRचं वेटेज सेम आहे. 30 क्वेश्चन 90 मार्काला, 30 क्वेश्चन 90 मार्काला. इथे सुद्धा पेपर हिंदी इंग्लिश आणि मिनिमम कट ऑफ जो आहे SC साठी 40. नंतर इथे ऑदरसाठी 45 आणि टाइम दिलेला आहे 40 मिनिटं. ओके. नंतर इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस हा जो सब्जेक्ट तुम्हाला करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो, हा इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस हा सब्जेक्ट तुम्हाला इथे करावा लागेल. बाकी सब्जेक्ट होऊन जाईल LR, नंतर GA, नंतर DI. ओके. आता या ठिकाणी 30 क्वेश्चन आहे 60 मार्काला, म्हणजे एका क्वेश्चन साठी तुम्हाला 2 मार्क आहे. इंग्लिश आणि हिंदी पेपर उपलब्ध. कट ऑफ 27 SC ST साठी आणि इकडे 30 आणि टाइम दिलेला आहे 20 मिनिट्स. इथे ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश नाहीये. सांगायचं झाल्यास ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आहे का? नाहीये, फक्त डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश असेल या ठिकाणी. आता डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मध्ये काय काय तुम्हाला विचारलं जाईल. आता डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश मध्ये तुम्हाला सांगितलं कम्युनिकेशन स्किल असेल. ओके. नंतर ईमेल रायटिंग असेल, नंतर रिपोर्ट रायटिंग असेल, सिच्युएशन अनालिसिस असेल आणि प्रिसाइज रायटिंग असेल. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल साधारणतः 2 आणि मार्क जे आहे ते 25 असेल. ओके. इंग्लिश मीडियम असेल. नंतर इकडे SC ST साठी मिनिमम 9 आणि या ठिकाणी 10 आणि टाइम दिलेला आहे 30 मिनिट्स. हा पेपर जो आहे तो पूर्ण कम्प्युटर तुम्हाला टाइप करायचा आहे. ओके. सर्व तुम्हाला या ठिकाणी कम्प्युटरवर करायचा आहे. हा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग नेचरचा असेल. याचे मार्क जे आहे ते फायनल सिलेक्शनच्या वेळेस कन्सिडर केले जाणार नाही. फायनल सिलेक्शनच्या वेळेस फक्त हे 300 मार्काचा विचार केला जाईल, हे लक्षात ठेवा. वरचे जे मेनचे मार्क आहेत त्या मार्काचा तुम्हाला. ओके. तर इंग्लिश लँग्वेज जे आहे डिस्ट्रिब्युटेड टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी क्वालिफाईंग नेचर असं सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. ओके. तर असा मेनचा पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर इंटरव्ह्यू कसा होणार आहे. इंटरव्ह्यू जो आहे साधारणतः या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले की 100 मार्काचा मॅक्झिमम इंटरव्ह्यू मार्क्स आर 60 मार्क्स. ओके. क्वालिफाईंग जे आहे फॉर EWS अनरिझर्व आणि OBC कॅटेगरी. ओके. आर 30 क्वालिफाईंग मार्क्स SC. ओके. नंतर SC ST PWD कॅन्डिडेट्स आर 27. आता मॅक्झिमम इंटरव्ह्यू मार्क्स आर 60. ओके. तर इंटरव्ह्यू किती मार्काचा असणार आहे? 60 मार्काचा असणार आहे. ओके. मेन्स एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ओके. जे मेन्स एक्झाम मध्ये शॉर्टलिस्ट होतील त्यांचाच इंटरव्ह्यू घेतला जाईल. नंतर या ठिकाणी जे की समजा EWS आहे आणि जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहे 60 पैकी त्यांना 30 मार्क घेणं कंपल्सरी आहे इंटरव्ह्यू मध्ये. ओके. नंतर जे की समजा SC ST आणि PWD कॅन्डिडेट आहे 60 पैकी 27 मार्क घेणं कंपल्सरी आहे इंटरव्ह्यू मध्ये, लक्षात ठेवा. ओके. नंतर द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू विल बी अप्रॉक्सिमेटली 3 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. ओके. इंटरव्ह्यू साठी आता 350 जागा आहे, तर 3 टाइम आपण त्याचे लावा, म्हणजे 35 दोन्ही 70 आणि पुन्हा 35 त्याच्यामध्ये ऍड केले तर जवळपास 1050 विद्यार्थी जे आहे हे इंटरव्ह्यू साठी काय होईल? क्वालिफाय होईल. ओके. 7000 पैकी किती? 7000 पैकी. ओके. तर 1050 विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी होईल आणि त्याच्यापैकी फायनल सिलेक्ट जे आहे ते होईल 350 विद्यार्थी, हे लक्षात ठेवा. नंतर LIC विल नॉट बी बाउंड टेक कॅन्डिडेट्स विथ सिमिलर मार्क्स, इट विल बी ओनली टेक कॅन्डिडेट्स ॲज पर द वॅकन्सी नोटिफाईड. ओके. ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मार्क्स ऑब्टेन इन मेन एक्झामिनेशन्स और मार्क ऑब्टेन इन इंटरव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर फायनल मेरिट लिस्टिंग कॅन्डिडेट्स सब्जेक्ट टू मिनिमम मार्क्स बोथ द एक्झाम. त्यांनी सांगितलं फायनल सिलेक्शन फक्त तुमचं याच्यावर होणार आहे, कशावर? मेन्सच्या मार्कावर आणि इंटरव्ह्यूच्या मार्कावर, हे लक्षात ठेवायचं आहे. इंटरव्ह्यू किती मार्काचा आहे? 60. मग OBC जनरल EWS ला 30 पाहिजे आणि OBC SC ST PWD ला 27 मार्क पाहिजे. कशामध्ये? इंटरव्ह्यू मध्ये. इंटरव्ह्यू जो आहे तो साधारणतः या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी या 2 लँग्वेज मध्ये घेतल्या जाईल. इंग्लिश किंवा हिंदी. ओके. या 2 लँग्वेज मध्ये आपल्याला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे. ठीक आहे. कधी कधी मराठीला सुद्धा प्रेफरन्स दिला जातो ऑफिसर लेवलला. जर महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी इंटरव्ह्यू झाले तर हिंदी इंग्लिश आणि मराठी सुद्धा तुमचं चेक केलं जातं. क्लिअर आहे? ओके. चला पुढे. नंतर इंटरव्ह्यू झालं, नंतर प्री एक्झामचा पॅटर्न झाला, मेन्स एक्झामचा पॅटर्न झाला
आता येऊया 2023च्या कटऑफवर, प्रीच्या, मेनच्या, इंटरव्ह्यूच्या. आता 2023चा कटऑफ तुमच्या समोर ठेवला विद्यार्थी मित्रांनो. ओके, रिजनिंग ॲबिलिटीचा हे मी जसं दिलेलं होतं त्या तसंच कटऑफ त्यांनी दिलेला आहे. ओके, म्हणजे या मिनिमम कटऑफ जो आहे लास्ट इयरचा 2023चा आणि यावर्षीचा सुद्धा तसाच त्यांनी दिलेला आहे नोटिफिकेशन मध्ये. मग आपल्याला इथे जरी हा मिनिमम कटऑफ आहे पण किती विद्यार्थ्यांना मार्क मिळाले त्यानुसार त्यांचं सिलेक्शन झालं. आता या ठिकाणी बघा, समजा हा जो कटऑफ आहे आउट ऑफ 70 मार्क्स हे लक्षात ठेवा. किती? 70. कारण इंग्लिशचे मार्क जे आहे ते या ठिकाणी कन्सिडर केलेले नाहीये. SC कॅटेगरी जे आहे ज्याला 48 मार्क मिळाले होते तो मेन्ससाठी क्वालिफाय झाला होता. ST मध्ये 45 मार्क ज्याला मिळाले होते 70 पैकी तो मेन्ससाठी क्वालिफाय झाला होता. OBC मध्ये 52 ज्याला मिळाले होते तो मेन्ससाठी क्वालिफाय झाला होता. EWS मध्ये 52, नंतर जनरल कॅटेगरी 55, नंतर LD 44, VI 46, HI 32 आणि ID आणि MD जो आहे 32 ज्याला मिळाले ते इंटरव्ह्यू मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते. हे लक्षात ठेवा. आउट ऑफ 70 कोणते दोन सब्जेक्ट जे आहे या ठिकाणी LR प्लस QA या दोन सब्जेक्टचेच मार्क या ठिकाणी प्रीचा कट ऑफ डिसाईड करण्यासाठी आणि मेनचा कट ऑफ डिसाईड करण्यासाठी जे काही 4 सब्जेक्ट दिलेले त्या सब्जेक्टचा या ठिकाणी विचार केला जातो. ठीक आहे, चला पुढे. आता मेनचा कट ऑफ तुम्हाला सांगितलं होतं जसं नोटिफिकेशन मध्ये यावर्षी दिलेला आहे तसाच 2023 ला सुद्धा होता की एवढे मिनिमम मार्क लागत होते पास होण्यासाठी. ओके, पण एवढ्याच मार्कावर झालं का? नाही. मग आता इथे किती मार्क लागले बघा विद्यार्थी मित्रांनो. पुढे आता या ठिकाणी साधारणतः आउट ऑफ 300 जो आहे तो कट ऑफ आहे. हा आउट ऑफ 300 मार्कापैकी समजा फायनल कट ऑफ कसा लागला, ज्याला 281 मार्क मिळाले ओके त्याचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे. ज्या 244 SC मधून ज्याला मिळाले त्याचं सिलेक्शन, नंतर ST मध्ये 205, OBC मध्ये 266 आणि EWS मध्ये 272 ज्याला मेन्स मध्ये मिळालेले आहे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. हे लक्षात ठेवा. पण मग या ठिकाणी SC ला जे आहे 244, ST ला 205, OBC 266, EWS 272, जनरल कॅटेगरी 281, LD 231, VI नंतर HI आणि ID एवढे मार्क ज्यांना मिळाले त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. हे लक्षात घ्या. मग मिनिमम कट ऑफ कसा होता मेनचा, तर मिनिमम कट ऑफ जो होता तो होता SC ला 164, नंतर ST ला 164, OBC 164, EWS 198, नंतर जनरल कॅटेगरी 223, LD 156, VI 187, HI 172, ID MD 221. म्हणजे एवढे मार्क्स मिळालेले विद्यार्थी हे इंटरव्ह्यू साठी काय झाले होते, इलिजिबल झाले होते. पण सिलेक्शन कोणाचं झालं? सिलेक्शन या विद्यार्थ्यांचं झालं SC मधून 244 प्लस इंटरव्ह्यू, ST मधून 205 प्लस इंटरव्ह्यू, OBC मधून 266 ज्याला मिळाले प्लस इंटरव्ह्यू, EWS मधून 272 ज्याला मिळाले त्याचं सिलेक्शन झालं. आणि जनरल कॅटेगरी मधून ज्याला 281 मिळालेले होते त्याचं सिलेक्शन झालं 300 पैकी 281. ओके, 3 9 27 म्हणजे जवळपास 90% वरती मार्क आपल्याला घ्यावा लागेल जर LIC AO मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं असेल तर जनरल मधून. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणजे एवढे मार्क मिळाले म्हणजे सिलेक्ट झाले का? नाही. हे फक्त काय झाले होते, इंटरव्ह्यू साठी काय झाले होते, एलिजिबल झाले होते. यांनी इंटरव्ह्यू दिला पण ज्याला जास्त मार्क मिळाले त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके, चला पुढे. मग सर एक्झाम सेंटर कोणकोणते आहे? एक्झाम सेंटर नाशिक मध्ये जे मुख्य शहर आहे, मुख्य सिटी आहे, मेन सिटी जे आहे यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक हे प्रीचे पण आणि मेनचे पण सेंटर आहे. लक्षात ठेवा. ओके, तुम्हाला जे सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे ते सेंटर तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. ठीक आहे, चला पुढे. नंतर एक्झाम फीस कशी आहे या ठिकाणी जे काही समजा जनरल, OBC आणि PWS कॅटेगरीचे विद्यार्थी आहे यांच्यासाठी साधारणतः 700 रुपये फीस द्यायची आहे. आणि जे काही समजा SC ST PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी 85 रुपये फीस आहे. ओके, फॉर्म भरण्यासाठी. ओके, 700 रुपये. इतरांसाठी जनरल, OBC, EWS आणि SC ST PWD कॅन्डिडेट आहे यांच्यासाठी आहे 85. ओके, चला पुढे. मग सर या सर्व गोष्टी आम्हाला समजल्या. एलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज क्रायटेरिया, नंतर मागच्या वर्षीचा कट ऑफ किती, 2023चा कट ऑफ किती होता, एक्झामचा पॅटर्न कसा आहे, हे सगळं
तुम्ही क्लिअर केलं. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नोकरी लागल्यानंतर पगार किती असणार आहे? पगार खूप चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी फॅसिलिटी सुद्धा खूप चांगल्या आहे. पगार जो आहे तो सर्वात जास्त आहे. या ठिकाणी 1,26,000 रुपये पर मंथ सॅलरी असणारे ए क्लास सिटी मध्ये. याच्या व्यतिरिक्त काय काय तुम्हाला असणारे, पेन्शन, स्पेशल अलाउन्स फॉर पासिंग, ओके. नंतर तुम्हाला इथे काय काय देणारे, LTC, नंतर कॅश मेडिकल बेनिफिट, नंतर ग्रुप मेडिक्लेम, नंतर ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, व्हेकल लोन, 2 व्हीलर 4 व्हीलर, नंतर अजून भरपूर गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहे. त्याकरता अभ्यास चांगला करा आणि LIC मध्ये नोकरी मिळवा विद्यार्थी मित्रांनो. ओके, पगार पण खूप चांगला आहे, ठीक आहे, आणि बाकीच्या फॅसिलिटी पण खूप चांगल्या आहे. यासाठी आपल्याला काय करायचंय, तयारी करायची, जोरात आपल्याला प्रिपरेशन करायचंय आणि नोकरी मिळवायची आहे LIC मध्ये. चला पुढे, सर्व्हिस कंडिशन कशा आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं, द सर्व्हिस कंडिशन विल बी ॲप्लिकेबल ॲज prevalent rules of LIC from time to time. The advertised posts are regular and selected candidate appointment are liable to postage subsequently transferred anywhere in India. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला इंडियामध्ये कुठेही जॉईनिंग दिल्या जाईल. असा हट्ट नाही धरायचा की मला नाशिकमध्ये जॉईनिंग पाहिजे, मला मुंबईमध्ये जॉईनिंग पाहिजे, कुठेही जायला तयार आहे भारतामध्ये मी, असं तुम्हाला सांगायचं इंटरव्ह्यू मध्ये. ओके, त्यामुळे जॉब भेटून जातो आपल्याला. नाहीतर म्हणायचं मला नाशिकमध्ये जॉईनिंग पाहिजे, ते पण गंगापूर रोडलाच, असं जमत नाही. Okay, it may be noted that most of the vacancies are in branches of all LIC. As such, after selection and successful completion of training, candidate will be posted for minimum period of 5 years in a most branches outside their home zones. म्हणजे तुमचा होम झोन जो आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला 5 वर्ष जॉब करावा लागेल, हे लक्षात ठेवा. असा हट्ट नका धरू की मला नाशिक झोन मध्ये जॉब भेटेल. तुम्हाला तुमचा झोन जो आहे त्याच्या पलीकडच्या झोन मध्ये, म्हणजे इतर झोन मध्ये तुम्हाला 5 वर्ष जॉब करावाच लागेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर या सर्व्हिस कंडिशन LICच्या, या सर्व्हिस कंडिशनचा कधी विचार करायचा, सिलेक्शन झाल्यानंतर विचार करायचा. पण आमचं सांगायचं काम आहे, त्यामुळे तुम्हाला अवेअर करायचं काम आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कंडिशनचं. ओके, चला पुढे, गॅरंटी आणि प्रोबेशनरी पिरियड कसा आहे. या ठिकाणी प्रोबेशनरी पिरियड जो आहे तो साधारणतः असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी 1 वर्षाचा असेल, जेव्हापासून तुम्ही जॉईनिंग व्हाल त्यापासून. ओके, दिस पिरियड मे बी एक्सटेंडेड टू अप टू 2 इयर्स. जर तुम्ही व्यवस्थित फुलफिल नाही केला तर 2 वर्षापर्यंत वाढवला जाईल, असं त्यांचं म्हणणं आहे. ड्युरिंग द पिरियड ऑफ प्रोबेशन कॅन्डिडेट्स विल बी सबजेक्टेड कंडिशन असेसमेंट ॲज पर द कॉर्पोरेशन एक्सटेंड पॉलिसी. इफ एनी कॅन्डिडेट फेल टू अचीव द मिनिमम स्टँडर्ड स्टिप्युलेटेड हिज ऑर सर्व्हिसेस मे बी टर्मिनेटेड ॲज पर द पॉलिसी ऑफ कॉर्पोरेशन ऑफ इन्फोर्स ॲट द मटेरियल टाइम. ओके, त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आमच्या रूलमध्ये बसत नसाल तर आम्ही तुम्हाला केव्हा पण टर्मिनेट करू शकतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित आपण बिहेवियर करायचं, विनाकारण बॉसला शिव्या द्यायच्या नाही आपलं प्रोबेशनरी पिरियड कंप्लीट होईपर्यंत. ओके, बॉसला सरसरच करायचं, त्याचा रिस्पेक्ट त्यालाच द्यायचा. नाहीतर मी आहे पाटलाचा, माझ्याकडे एवढी जमीन आहे, माझ्याकडे एवढं सगळं संपत्ती आहे, मी कसं कायला सर म्हणून असं करू तसं करू, ते जमत नाही. एकदा सर्व्हिस सेक्टरमध्ये गेलं की आपल्याला काय करावं लागतं, या ठिकाणी बॉसला बॉसचा रिस्पेक्ट द्यावाच लागतो. आपल्याला जे काही घरचं गोष्टी आहे त्या घरीच ठेवावं लागतात जॉबला गेल्यानंतर. ओके, तर द कॉर्पोरेशन डिसिजन रिगार्डिंग सॅटिस्फॅक्टरी कंप्लीशन ऑफ प्रोबेशन शॅल बी फायनल बाइंडिंग अँड नॉट सब्जेक्ट टू रिव्ह्यू सेव्ह वेअर रिक्वायर्ड अंडर एक्सप्रेस HOD. नंतर गॅरंटी बॉन्ड आहे. जर तुम्ही, त्यांनी सांगितलं मिनिमम पिरियड ऑफ 4 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग. ओके, एकदा LIC मध्ये जॉईन झाला तर 4 वर्ष तुम्हाला जॉब करावाच लागेल. 4 वर्षाच्या अगोदर जॉब सोडला तर तुम्हाला सांगितलं 5 लाख रुपये तुम्हाला काय करावं लागेल, नुकसान भरपाई LIC ला द्यावं लागेल, हे लक्षात ठेवा. ओके, तर हा आहे गॅरंटी बॉन्ड LIC चा 5 लाखाचा. नंतर मिनिमम स्कोर क्रायटेरिया कसं, याचा क्रायटेरिया कसा आहे. द मिनिमम मार्क्स बी ऑब्टेन ईच सेक्शन इज मेन्शन सेपरेटली अबोव कट ऑफ मार्क्स फॉर ईच सेक्शन and in the aggregative shall be decided LIC decide करेल, लक्षात ठेवा. Descriptive test of English language is of qualifying nature of the marks in this test will not be counted ranking. Descriptive test English language चे मार्क जे आहे ते फक्त क्वालिफाईंग नेचर असेल. फायनल सिलेक्शनच्या वेळेस हे मार्क जे आहे ते कन्सिडर केले जाणार नाही. ओके, decision of LIC this regard shall be final and binding on the candidates. ओके,
LICचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल, त्याच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. नो कॉरेस्पॉन्डंट विल बी एंटरटेन इन दिस रिगार्ड. त्याच्यावर कोणाचाही अधिकार नाहीये, LICचाच अधिकार असेल हे लक्षात ठेवायचंय. द नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी कॉल फॉर इंटरव्ह्यू विल बी अप्रॉक्सिमेटली 3 times द नंबर ऑफ वॅकन्सीज टू बी फिल इन सब्जेक्ट टू द अवेलेबिलिटी सक्सेसफुल कॅन्डिडेट इन द. त्यांचं म्हणणं आहे की इंटरव्ह्यूसाठी ज्या काही वॅकन्सी आम्ही डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्या 3 टाइम जो आहे ते इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल, जे की मेन्स मध्ये पास होतील त्या विद्यार्थ्यांना. ओके, तर हे आहे मिनिमम स्कोर क्रायटेरियाच्या बाबतीत. क्लिअर आहे. चला पुढे. मग या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात मी नेहमी सांगत असतो व्हिडिओमध्ये. आता या ठिकाणी जे की समजा वेबसाईट आहे, मागचा व्हिडिओ जो म्हणाला होता तीच राहून गेली, तर या ठिकाणी आपल्याला LIC India.in या वेबसाईटवर जायचंय आणि फॉर्म भरायचंय. फॉर्म भरण्यासाठी या गोष्टी गरजेचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ 10वीच्या याच्यानुसार, ईमेल ID न बदलणारा, मोबाईल नंबर, ID प्रूफ, नंतर फोटोग्राफ 20 KB ते 50 KB लेटेस्ट, नंतर सिग्नेचर 10 KB ते 20 KB, लेफ्ट थंब इम्प्रेशन 20 KB ते 50 KB, आणि जे की नोटिफिकेशन मध्ये हँड रिटन डिक्लेअर दिलेलं आहे LICने ते स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये तुम्हाला राईट करायचंय ब्लॅक पेनने व्हाईट पेजवर, आणि त्याची साईज 50 KB ते 100 KBच्या दरम्यान ठेवायची आहे आणि ते अपलोड करायचे आपल्याला फॉर्म भरताना. हे लक्षात ठेवा. ओके, मग जे की समजा नवीन विद्यार्थी आहेत त्यांना तयारी करण्याची इच्छा आहे, ओके, LICचा जॉब त्यांना मिळवायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही 13 ऑगस्ट 2025 पासून ऑफलाईन बॅच जी आहे स्टार्ट केलेली आहे. याच्यात सध्या डेमो लेक्चर चालू आहे. साखर एज्युकेशन नाशिक गंगापूर रोड या ठिकाणी. जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी डेमो लेक्चरला यायचे, डेमो लेक्चर करून बघायचे, आवडल्यास कंटिन्यू करायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके, या सगळ्या फॅसिलिटी तुमच्या समोर आहे. तुम्हाला काही अडचण आली तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता, 70 66 79 41 40 आणि 70 66 79 41 50. ओके, आमचं जे की समजा आमचं सोशल मीडिया पेज आहे. नंतर या ठिकाणी बघा पुढे, जे नवीन असतील विद्यार्थी व्हिडिओ बघणारे त्यांनी अजून सुद्धा आमचं चॅनल जॉईन नाही केलं, आमचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, त्यांनी नक्कीच आमचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. नंतर आमचं टेलिग्राम चॅनल आहे, जवळपास या ठिकाणी 10,400 विद्यार्थी जॉईन झालेले महाराष्ट्रातील. तर याच्यावर आम्ही सगळ्या अपडेट जे आहे या एक्झाम रिलेटेड काय करत असतो, पोस्ट करत असतो. त्याकरता आमचं हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचंय. आमचं इंस्टाग्रामचं पेज आहे, याच्यामध्ये इन्फोग्राफिकच्या माध्यमातून आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांपर्यंत ज्या नवीन नवीन रिक्रुटमेंट येतात त्यांना इन्फॉर्मेशन पाठवत असतो. आणि हे व्हॉट्सअप चॅनल आहे, या ठिकाणी सुद्धा आम्ही मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे ग्रुप बनवले. या ठिकाणी सुद्धा आम्ही या एक्झाम रिलेटेड जे आहे सगळी माहिती जी आहे ते पोहोचत असतो विद्यार्थ्यापर्यंत. नंतर PDF सुद्धा सब्जेक्ट रिलेटेड आम्ही याच्यावर टाकत असतो. तुम्ही काय करायचे, या नंबरला 70 66 79 41 40 नंबरला तुमचं नाव आणि शहराचं नाव तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पोस्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर सगळ्यांना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो, आणि जे तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय.